शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांगांसाठी मानधन आणि या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत बच्चू कडू। आज आंदोलनाचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे। दुसरीकडे प्रहार कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा निषेध केला आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच दिव्यांग बांधवांना दरमहा 6,000 रुपयांचे मानधन द्यावे, या दोन मुख्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। आज या आंदोलनाचा 5वा दिवस असून आंदोलन सुरू झाल्यापासून बच्चू कडूंची प्रकृती ढासळत चालली आहे। दरम्यान अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नांदगाव पेठ टोल नाका येथे रस्ता रोको आंदोलन केलं। टायरची जाळपोळ करत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। महामार्ग काही काळासाठी रोखण्यात आला। या आंदोलनामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे। मात्र अजूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढणारे बच्चू कडू तब्येतीवर परिणाम सोसून आंदोलनावर ठाम उभे आहेत, तर दुसरीकडे सरकारचा अद्यापही मौन आहे। आता सरकार याची दखल कधी घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे। कार्यकर्त्यांनी या ठिकाणी थांबवलेलं आहे। आक्रमक कार्यकर्ते राज्यभर झालेले आहेत।